उपांत्य फेरीच्या लढतीसाठी सेमीफायनल साठी महाराष्ट्राला आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी खेळाडूंचा परिचय महाराष्ट्राचे कबड्डी होते असे ॲडव्होकेट अस्वालजी पाटील तर खूप मोठं योगदान या स्पर्धेला या ठिकाणी प्राप्त झालंय। सहासष्टाव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सेमीफायनलचा सामना महाराष्ट्र विरुद्ध इंडियन रेल्वे आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे। एक पॉइंट अलगत मिळाला तो इंडियन रेल्वेला पवन शेरावतची आणि प्रत्युत्तर रिशांग देवाडिगाचं ज्याच्या कुशल मार्गदर्शनाखाली 65व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं असा यशस्वी कर्णधार रिशांग देवाडिगा चढाई करतोय। बोनस ऑन असेल रिशांग देवाडिगासाठी सुंदर असा या ठिकाणी परची जर्सी परिधान केलेला पवन शेरावत ज्यानं 6व्या कबड्डी प्रो कबड्डीमध्ये कबड्डी रसिकांची मनं जिंकली असा पवन शेरावत विशाल मानेची डॅश करण्याचा प्रयत्न चढाईपटू अजिंक्य पवार आणि रिशांग देवाडिगाला टॅकल करण्यामध्ये यश प्राप्त झाले। ते इंडियन रेल्वेला आपण स्कोअर बोर्ड पाहू शकता 5-1 4 गुणाची आघाडी सामन्याच्या सुरुवातीलाच काही मिनिटांमध्ये इंडियन रेल्वेने प्राप्त केलेली आहे आणि तुषार पाटीलची चढाई महाराष्ट्राचा एक भरोशाचा चढाईपटू ज्यानं गतवर्षी सुद्धा दैदिप्यमान खेळ केला होता असा तुषार पाटील 2 पॉइंटची कमाई कर बोनस ऑफ असेल। प्रत्येक चढाईमध्ये एक जे कौशल्य आहे ते पूर्ण कौशल्य पणाला लावणारा हा चढाईपटू आहे। एक भारत देशासाठी एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा पवन शेरावत। हो आता मात्र सुटका केलेली होती तितका डिफेन्स आणि कमाल केली आमिर धुमाळ थोडीशी गॅप टाकण्याचा प्रयत्न केला होता पवननं परंतु अलर्ट होतं। विकास कंडोलाची चढाई एक अनुभवी मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा चढाईपटू विकास कंडोला बोनसचा अटेम्प्ट होता। थोडासा डिफेन्स मध्ये परिवर्तन केले विशाल माने बाहेर असल्यामुळे गिरीश हिरनकनी डॅश देण्याचा प्रयत्न केला अलगद एक गुण मिळाला। थोडी चतुरपणाची चढाई विकास कंडोलाची प्रत्युत्तर पुन्हा एकदा तुषार पाटीलचं बोनसचा प्रयत्न तुषार पाटीलचा मिळतोय तो इंडियन रेल्वेला पुन्हा एकदा पवन शेरावतची चढाई 4-8 4 पॉइंटची लीड। हो अजिंक्य पवारनी सुंदर असा अँकल होल्ड केला तितकीच विकास काळे आणि रिशांग देवाडिगाची सुंदर साथ टीम कॉम्बिनेशन सुपर टॅकल झाली 2 पॉइंट मिळणार। कबड्डी रसिक टाळ्यांच्या गजरात या पकडीचं अभिनंदन करतायत स्वागत करतायत कौतुक करतायत।
अलगद एक गुण प्राप्त केला श्रीकांत जाधवनं. रनिंग किक चा प्रयत्न रिशांग देवाडिकाचा. एमटी रेड. पवन शेरावतची चढाई. 3चा डिफेन्स. पुन्हा एकदा सुपर टॅकलची नामी संधी आहे महाराष्ट्राकडे. अजिंक्य पवार लेफ्ट कॉर्नर वरती तर राईट कॉर्नर वरती विकास काळे. थोडासा टेम्प झाला विकास काळे. अलगद एक गुण रेड. डुआर डायरेड. अजिंक्य पवारला या चढाईमध्ये गुण प्राप्त करावा लागेल. प्रदीप भैसवालला अटेम्प्ट होता त्याचा. प्रदीप भैसवाल वरती सक्सेसफुल टॅकल. ग्राउंडमॅन दिनेश. पहिला ऑल आउट महाराष्ट्रावरती. या ठिकाणी 3 गुण मिळणार. ते डिफेन्स पाहायला मिळतोय तो इंडियन रेल्वेचा. श्रीकांत जाधवची चढाई. टो टच करण्याचा प्रयत्न. आणि थर्ड रेड. डुआर डायरेक्ट. अजिंक्य पवार वरती दारोमदार. 6-15 9 पॉईंटचा लीड आहे तो इंडियन रेल्वेकडे. सामन्याचा पूर्वार्ध चालू आहे. आता मात्र एक गुण मिळतोय अजिंक्य पवारला. विकास कंडोला बाद होतोय. खेळाडू म्हणावा लागेल असा पवन शेरावत. रायगड महाराष्ट्राच्या डिफेन्सला सुद्धा खूप अभूतपूर्व कामगिरी करावी लागेल जर आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल करायचं तर. आणि या ठिकाणी सेल्फ आउट होतोय पवन शेरावत. 1 गुण गिफ्ट मिळतोय महाराष्ट्राला. 8-15. आता मात्र नामी संधी आहे अजिंक्य पवार. महाराष्ट्र 8 इंडियन रेल्वे 15. 7 गुणाची आघाडी इंडियन रेल्वेकडे. हो हो हो. रवींद्र पैल याला म्हणतात एक्सपिरियन्स, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात कबड्डी. सुंदर. रिशांग देवाडिकाची चढाई. 8-16. हो 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 हो. आजच्या या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सूर गवसला नाहीये त्यामुळे महाराष्ट्राच्या अडचणी वाढल्यात. श्रीकांत जाधवची चढाई. 5चा डिफेन्स. आणि आता मात्र अलगद टो टच केला आमिर धुमाळ वरती. 1 पॉइंट सहज गिफ्ट केला आमिर धुमाळनं. पवन शेरावत 10 गुणाची आघाडी. 4चा डिफेन्स महाराष्ट्राचा. तरी पवन शेरावत प्रयत्नांची शिकस्त करतोय आणि विकास काळेवरती अटॅक केला. राईट कॉर्नरवरती रनिंग हँड टच केला. सक्सेसफुल रेड पवन शेरावतची. गुणासंख्या वाढते इंडियन रेल्वेची. आघाडी वाढते. 8-19. थर्ड रेड. डुआर डायरेक्ट. तुषार पाटीलची चढाई. या रेड मध्ये गुण प्राप्त करावाच लागेल. हो हो. आता मात्र रवींद्र पहेलच्या जवळीतून निसटला. बोनस प्लस पॉइंट. सुरेख. 2 पॉइंट कमवले तुषार पाटीलने या चढाईमध्ये. आणि अजिंक्य पवार ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. त्यानं मगाच्या डुआर डायरेक्ट मध्ये गुण प्राप्त केला होता. रवींद्र पहेल सारख्या क्षेत्ररक्षकाने ज्यानं बाद केलं होतं. पाहूया तुषार पाटील वरती दारोमदार असणार आहे. रिशांग देवाडिकाला रिवायवल करण्याची संधी तुषार पाटीलकडे आहे. त्या दृष्टिकोनातून ही चढाई पुन्हा एकदा अंतिम टप्प्यापर्यंत. आणि स्वतः सेल्फ आउट होतोय. 1 गुण मिळतोय तो इंडियन रेल्वेला. 10-21. पवन शेरावत. थर्ड रेड. डुआर डायरेक्ट. 2चा डिफेन्स. या रेड मध्ये पवन शेरावतला पॉइंट घ्यावाच लागेल. हो 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 हो. 2+2 4 पॉइंट. दुसरा ऑल आउट महाराष्ट्रावरती. मध्यंतरापर्यंत महाराष्ट्र 10 गुण. इंडियन रेल्वे 25 गुण. पुन्हा एकदा पवन शेरावतची चढाई. 17 नंबर जर्सी परिधान केलेला इंडियन रेल्वेचा चढाईपटू. हो हो. किक मारून लेफ्ट कॉर्नर वरती. आणि आता मात्र चैन आणलेली आहे राईट कॉर्नरनी. सक्सेसफुल टॅकल या ठिकाणी राईट कॉर्नर वरती आमिर धुमाळ. रायगड जिल्ह्याचा हा सुपुत्र आहे. सक्सेसफुल टॅकल. रिशांग देवाडिकाची चढाई. 25-11.
सुनील कुमार, रवींद्र पैल, नजर हटी, दुर्घटना घटी, लक्ष नव्हतं रिशंग देवाडिकाचं. लेफ्ट कव्हर वरती परवेज भैसवाल, पुन्हा एकदा पदम शेरावत, पवन शेरावत. बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न. अलगद बोनस गुण घेतलाय. रिक्त असते नाही तर एक यशस्वी चढाई करून पवन मागे परतला. त्याला प्रत्युत्तर अजिंक्य पवारचं. 27-11. हो व्हॉट अ कॉम्बिनेशन. सुनील कुमार आणि पैरवेज भैसवाल सक्सेसफुल टॅकल. क्रॉस लाईन ओलांडली, बक लाईन ओलांडली की ती रेड व्हॅलिड होते. श्रीकांत जाधवची चढाई डुआर डाय रेड आहे इंडियन रेल्वेसाठी. पाहूया महाराष्ट्राचा 5चा डिफेन्स आहे. निश्चितपणाने श्रीकांत जाधवला जेरी सांडण्यामध्ये. श्रीकांत जाधवची चढाई 5चा डिफेन्स. विशाल माने मध्यरक्षकाच्या भूमिकेत आहे. लेफ्ट कॉर्नर वरती गिरीश हिरनक पूर्णपणे अनुभव पणाला लावून आणि अलगद पॉईंट टिपण्याचा प्रयत्न. अमीर धुमाळ बाद होतोय. पंचांकडे दाद मागितले. महाराष्ट्राची सुद्धा ही डुआर डाय रेड असणार. तुषार पाटीलची चढाई. तुषार पाटील वरती जबाबदारी. 29-11. 18 गुणाची आघाडी आहे ती इंडियन रेल्वेकडे. एक चांगली आघाडी इंडियन रेल्वेने घेतली. पहिल्या मिनिटापासूनच या सामन्यावरती आपलं अरे वा याला म्हणतात हाफ. शेरलातन आणि रवींद्र पैल नामो आराम केले. महाराष्ट्राच्या चढाईपटूंना जेरी सांडले, जखडून ठेवले असं म्हणलं तरी हरकत नाही. कौतुक करावं तितकं थोडं आहे इंडियन रेल्वेच्या डिफेन्सचं, परंतु त्या निमित्तानं महाराष्ट्राचा डिफेन्स तितका आज चालताना आपण पाहत नाही. पवन शेरावतची चढाई विशाल मानेला अलगट टिपलाय. 31-11. 20 गुणाची आघाडी. निलेश साळुंकेची चढाई. ठाणे जिल्ह्याचा सुपुत्र आहे निलेश साळुंके. तेलुगू टायटन मधून ज्यानं अफलातून कामगिरी केली होती प्रो कबड्डीच्या सत्रामध्ये आणि गतवर्षीचा सुद्धा महाराष्ट्राच्या विजयी संघामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं निलेश साळुंकेचं. बोनसचा अटेम्प्ट होता निलेश साळुंकेचा. बोनस गुण सक्सेसफुल रेट निलेश साळुंकेची. पवन शेरावत ठाणे जिल्ह्यातल्याच हे दोन्ही खेळाडू क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. गिरीश शिंदक आणि निलेश साळुंके. पाहूया आता मात्र पवन शेरावतनं अलगद निलेश साळुंकेला बाद केले. कृपया आपण मंचकावर यायचंय. संघ व्यवस्थापक 32-12. पाहूया तिसरा ऑलआउट पडण्याची भीती आहे महाराष्ट्रावर नामुष्की ओढवलेली आहे. तो ऑलआउट टाळण्याचा प्रयत्न गिरीश हिरनक कितपर्यंत करतो हे चढाई ठरवणार आहे. बोनस गुण अलगद गिफ्ट केलाय इंडियन रेल्वेनं, परंतु समोर परवेज भैसवाल सारखा तगडा मध्यरक्षक, त्याच्या माग चेरलातन. निश्चितपणाने एक चांगला कॉम्बिनेशन आहे. सी टाइप कव्हर आपण पाहतोय आणि रवींद्र पैलने अलगद जखडून ठेवला. डबल अँकल होल्ड केला. तिसरा ऑलआउट महाराष्ट्रावरती. त्यामुळे निश्चित चांगली आघाडी. त्याचबरोबरच दादाने विनंती मजबूत आघाडी प्राप्त केली ती इंडियन रेल्वेने. 35-13. सुद्धा आपण 22 गुणाची चांगली आघाडी घेतली आहे ती इंडियन रेल्वेनं. तुषार पाटीलची चढाई. पाहूया तुषार पाटीलला आपला नॅचरल खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल. प्रत्येक चढाई डुआर डायची करावी लागेल. आता मात्र 2 पॉईंटची दावा करतोय. 2 पॉईंट अलगद प्राप्त केले. महत्वाचे डिफेंडर बाहेर जातात. परवेज भैसवाल आणि चेरलातन. जाधव डुआर डाय रेड. थर्ड रेड आहे. श्रीकांत जाधवला या रेड मध्ये पॉईंट घेणं क्रमप्राप्त आहे. 35-15. पाहूया मध्यरक्षकाला अलगद रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न श्रीकांत जाधवचा. विशाल मानेवरती अपील करतोय बाद केलेला. सॉरी तुषार पाटीलला त्यानं बाद केले. पवन शेरावत आणि शॉक सेल्फ आउट. श्रीकांत जाधव डुआर डाय रेड. 5चा डिफेन्स. बोनसची संधी नसणार आहे श्रीकांत जाधव साठी. हो आता मात्र समोरून फ्रंट ब्लॉक केला गिरीश हिरनकनं. सुरेख साथ दिली त्याला रिशांग देवाडिगानं. विकास काळेची सुद्धा सुंदर साथ मिळाली. सक्सेसफुल टॅकल तुषार पाटील. थर्ड रेड. तुषार पाटील वरती डुआर डाय रेडची जबाबदारी. पाहूया तुषार पाटील प्रयत्नाची शिकस्त करतोय.
लेफ्ट कॉर्नर वरती चरलातन, तितकाच राईट कव्हर वरती चतुरस्त्र असा सुनील कुमार समोरून डॅश केला, अँकल होल्ड केला चरलातनी, पूर्णपणाने अनुभव पणाला आघाडीची चढाई 38-16 22 गुणाची भरभक्कम आघाडी घेतली इंडियन रेल्वेनं. गतवर्षीच्या विजेत्या महाराष्ट्राला उपांत्य फेरीतच पराजय पत्करावा लागतो की काय याचा निकाल. आणि आता मात्र डबल थायवड, आता मात्र सूर गवसतोय तो रिसांग देवाडिगाला. थर्ड रेड विकास खंडोलाची चढाई, डुआर डाय रेड, गिफ्ट केला 1 गुण. निलेश साळुंकेची चढाई, आणि पुन्हा एकदा सेल्फ आउट. हो लाजवाब सुनील कुमार. थर्ड रेड विकास खंडोलाची रेड, विकास खंडोलावरती जबाबदारी आहे, परंतु निश्चित एक पूर्णपणाने स्टेडियम मध्ये सन्नाटा पसरलाय. महाराष्ट्र उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये या ठिकाणी गारद होते 41-17. आता मात्र पुन्हा एकदा स्वतःला टर्न केला आणि अलगत मिड लाईन. थर्ड रेड विकास काळेची वरती दारोमदार 27 गुणाची आघाडी. माफ करा 26 गुणाची आघाडी इंडियन रेल्वेकडे. सामना संपायला शेवटचे काही क्षण शिल्लक असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा आहे. बोनस प्लस पॉइंट आणि 1 गुण मिळाला तो विकास काळेला. 2 गुण प्राप्त केले. आता मात्र पुन्हा एकदा तुषार पाटील शिल्लक राहिलाय महाराष्ट्राच्या कोर्टमध्ये. लास्ट 2 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटचे 2 मिनिटं आणि तिसऱ्या ऑल आउटची नामी संधी पाहूया. आणि तिसरा ऑल आउट महाराष्ट्रावरती. सत्तेचाळीस आघाडी आजच्या या क्षणाला इंडियन रेल्वेकडे आहे. तुषार पाटीलने काही बहुत प्रयत्न केले परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि विशेष कौतुक करावं लागेल ते महाराष्ट्राच्या डिफेन्सनं सुद्धा आज आपल्या रेडिंगला साथ दिली नाही. महाराष्ट्राचा डिफेन्स सुद्धा आज निश्चितपणानं कमकुवत ठरला असं म्हणलं तरी वावगं ठरू नये. सत्तेचाळीस 19 28 गुणांनी इंडियन रेल्वेनं महाराष्ट्रावर मात करीत 66व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेले दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. मिलिंदजी पाटील कृपया आपण